बाळ हसायला लागलं की आईचे केस गळायला सुरुवात होते. हे वाक्य तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल. खरंच बाळाच्या हसण्याचा आणि आईचे केस गळण्याचा काही संबंध आहे का, किंवा यावरती काय उपाय करता येईल? हे जे हेअर लॉस आहे हा परत भरून येतो का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. खरं पाहायला गेलं तर बाळाच्या हसण्याचा आणि आईच्या केस गळण्याचा काडी मात्र ही संबंध नाही. मग हे वाक्य का तयार झालं? नॉर्मली बाळ हा हसायला शिकतो 2.5 ते 4 महिन्याच्या दरम्यान, आणि या दरम्यान आईच्या शरीरामध्ये काय बदल होतात? आतापर्यंत प्रेग्नन्सीच्या दरम्यान जे काही आईच्या शरीरामध्ये न्यूट्रिशन्स होते किंवा जे काही हार्मोन्स होते हे आता बॅलन्स व्हायला लागलेले असतात किंवा त्याची पातळी ही कमी यायला लागलेली असते. आपले जे केस आहेत हे 3 फेजेसमध्ये असतात. फर्स्ट ग्रोईंग फेज, म्हणजे ज्यामध्ये केस ग्रो होतात. दुसरी फेज असते ती म्हणजे रेस्टिंग फेज, जे आपल्या स्काल्पवरती आहेत. आणि तिसरी फेज असते ती म्हणजे गळणं. केस वाढतात, थोड्या वेळ डोक्यावरती थांबतात आणि नंतर गळतात. प्रेग्नन्सीच्या दरम्यान जे काही तुम्ही न्यूट्रिशन्स घेत असतात, सप्लिमेंट्स घेत असतात, तुमच्या शरीरामध्ये जे काही हार्मोन्सची लेवल असते, या सगळ्यामुळे तुमची हे जे काही ग्रोईंग फेज आहे ही तर होते, किंवा जे हेअर्स आहेत तुमचे हे ग्रो होत राहतात, परंतु ते गळत नाहीत किंवा गळणं त्याचं कमी झालेलं असतं. म्हणजेच तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये जाणवेल की तुमचं जे केसांचं व्हॉल्यूम आहे हे वाढलेलं आहे किंवा गळणं कमी झालेलं आहे, केस हे खूप छान झालेले आहेत. या सगळ्या मागचं हे कारण असतं. जसं तुमची डिलिव्हरी होते तर त्यानंतर हे जे काही हार्मोन्स आहेत हे हळूहळू सेटल व्हायला लागतात. म्हणजे जे प्री प्रेग्नन्सी स्टेजला तुमचे हार्मोन ची लेवल होती तर त्या लेवलला यायला लागतात, आणि हे येण्यापर्यंत ऑलमोस्ट 3 ते 4 महिने जातात, ज्या दरम्यान तुमचं बाळ हा हसायला लागतो. थोडे दिवस केस जे वाढले होते, थोडेसे थांबले होते किंवा जे गळाले नव्हते ते आता एकदम गळायला स्टार्ट होतात. म्हणजेच त्या 3 ते 4 महिन्याच्या दरम्यान तुम्हाला असं जाणवतं की तुमचे खूप सारे केस हे गळत आहेत. तर हे घाबरण्यासारखं किंवा यामध्ये काळजी करण्यासारखं काहीही कारण नाही. हे टोटली नॉर्मल आहे आणि हे होतं. यावरती तुम्हाला काय करायचं आहे? यावरती काहीही ट्रीटमेंट करण्याची गरज नाही. बाळाच्या पहिल्या वाढदिवसाच्या अगोदर तुमचे जे काही केसांचं व्हॉल्यूम अगोदर होतं तर ते परत येणार आहे. तुमचे केस हे पूर्वीप्रमाणे होणार आहेत. काय गोष्टीची काळजी घ्यायची आहे? हे केस कमीत कमी गळावेत किंवा जे आपले ऑलरेडी आहेत तेही केस जाऊ नये, यासाठी मात्र तुम्हाला तुमच्या न्यूट्रिशनकडे खूप लक्ष देणं गरजेचं आहे. डिलिव्हरी नंतर कोणत्याही प्रकारचं रेस्ट्रिक्शन न पाळता भरपूर अशा पालेभाज्या, फळभाज्या, फळं, दूध आणि दुधाचे पदार्थ, डाळी, प्रोटीनयुक्त आहार तुम्हाला घ्यायचा आहे. कारण तुमचे केस हे प्रोटीनचे बनलेले आहेत. जेवढे प्रोटीन तुम्ही भरपूर घ्याल तेवढे तुमचे केस हे छान राहणार आहेत, ते वाढायला मदत होणार आहे. जेवढे गळणार आहेत त्याच प्रमाणामध्ये नवीन ग्रो सुद्धा होणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जे काही डिलिव्हरी नंतरचे पोस्टपार्टम तुमचे सप्लिमेंट्स आहेत, विटॅमिन्स आहेत, हे तुम्हाला रेग्युलरली घ्यायचे आहेत. यावरती सुद्धा आपला एक डिटेल व्हिडिओ आहे. मी कोणकोणते सप्लिमेंट्स घेते ज्यामुळे माझे केस सुद्धा खूप छान आहेत किंवा गळतात. माझेही केस गळत नाहीत असं नाही, भरपूर गळतात. मी सुद्धा आता ऑब्झर्व करते आहे की आधीपेक्षा आता केस खूप जास्त गळत आहेत, परंतु जे काही व्हॉल्यूम आहे हे मेंटेन राहतं किंवा त्या पद्धतीने नवीन सुद्धा येतात, कारण हे सप्लिमेंट्स आणि तुमचा न्यूट्रिशनल आहार याला कारणीभूत असतो. केसांचं जे काही नेहमीचं रुटीन आहे, म्हणजे ऑइलिंग करणं, कोंब करणं किंवा वॉश करणं, हे सगळं आहे असं ठेवणं गरजेचं आहे. पोस्टपार्टम हेअर लॉसचं खूप जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही.